हंगाम कोणता चालू आहे तो ठरवून मग पेरणी करावी लागते. खरीप आहे का रबी आहे. आता हायब्रिड वाहन आल्यापासून जरा गोष्टी बदलल्या, पण पूर्वी सगळं गावरानच होतं. हायब्रिड आल्यामुळे काही वाहन असे आहे की ते कुठेही चालतात, कसेही चालतात. पण पूर्वी खरीपात खरीपच होतं आणि रब्बीमध्ये आपण कशातही काही करायला लागलो, त्याच्यामुळे तो कधीही कितीही पडायला लागला. त्याचं काय चुकलं आता. विठाला विठाला शिस्त ही चांगली असते. मी कालच एक पुस्तक वाचत होतो आणि पूज्य गुरुनाम गुरु प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर यांनी लिहिलेलं काही वाचत होतो. त्याने एक छान उदाहरण दिलं. ते म्हणाले, नदी वाहते तर नदी ही दोन्ही तीराच्या मधून वाहते आणि त्याच्यामुळे तिला वेगही येतो आणि तिचा प्रवासही निश्चित दिशेनं होतो आणि ती सागराला जाऊन मिळते. पण तीच नदी तीर सोडून जर दुसरीकडे भरकटली तर तिच्या मुक्कामाच्या किंवा संगमाच्या ठिकाणी तिला जाता येणार नाही. तसं हल्ली काय झालंय की नियम नको म्हणतात लोक. विद्यार्थ्यांना शाळा शिकायची पण ते म्हणतात नियम नको. वारकऱ्यांना दिंडीत यायचंय पण ते काय म्हणतात, नियम. आता मला असं वाटतं अजूनही आदर्श वारकरी, आपला माऊलींचा सोहळा केवढा आदर्श निघाला, केवढा आदर्श पद्धतीनं तो पार, कारण नियम आहे. पण ज्यांना नियमात चालायचं नाही तो म्हणतो त्याच्यापासून काय. दहीगावची दिंडी सुद्धा चांगली आहे, नियमात आहे. कृष्णदेव महाराजांचे आशीर्वाद लाभ. मला एक दिंडी अशी भेटली होती की आमचे चोपदार चांगले आहे. चोपदारांनी काय केलं, अंगरखे काढून घेतले आणि ते असे खांद्यावर टाकले आणि काठी काय केलं, जनावर राखणारा कसा धरतो अशी धरली आणि मग चोपदार चालला. विनेकरी सगळ्यात माग, झेंडेकरी फार पुढे निघून गेले आणि टाळकरी गप्पा मारीत चालले. फक्त जेवणावाल्याचं गाव जवळ आलं की हे एक होतात आणि मग असा ठाक्या धरतात भजनाचा. अर अहो इतके तर ढोंगी झाले लोक. विठाला विठाला माय बापू, आपण कोणी जर सोंग ढोंग केलं तर जग फसेल हो, पण देव कसा फसेल. सोंगे छंदे देव जोडे आये सेना, देव जोडे आये सेना, ये देव जोडे आये सेना. देव जोडे आये सेना, देव जोडे आये सेना, देव जोडे आये सेना. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. एवढंच सांगायचंय. नियम हे माणसाच्या जीवनाच्या उन्नतीसाठी, म्हणून एखादी संस्था केव्हा उत्तम काम करते, काही नियम पत्करते आणि त्या नियमानं वाटचाल करते. एखादं कुटुंब केव्हा योग्य तऱ्हेनं वाटचाल करतं, काही नियम त्यांनी पत्करलेले असतात. की अमुक वेळेला जेवायला सगळ्यांनी एकत्र बसावं, घरातल्या सगळ्यांनी एकाने जरी देवपूजा केली पण निदान सगळ्यांनी देवदर्शन करून जावं. सणावाराचे नियम असतात, सुखदुःखाला जाण्या येण्याचे असतात, लग्न कार्याचे असतात, शेती वाडी व्यवसायाचे असतात, घरातल्या परमार्थाचे असतात. आणि अजूनही सगळ्या बाबतीमध्ये थोडेफार का होईना काही नियम ज्यांनी लावून घेतलेत त्यांना निश्चित भविष्यकाळ चांगला आहे. पण ज्यांना नियम झुगारायचेच आहेत त्यांच्यासाठी ना नोकरी सुखाची आहे, ना व्यापार यशस्वीतेचा आहे, ना शेती चांगली आहे, ना परमार्थ, कारण नियम नकोच आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज
आज या कलियुगामध्ये त्यांना माहिती आहे की भक्ती हे साधन सर्वांना शक्य आहे, सर्वसमावेशक आहे. भक्तिपंथ बहुसोपा, पण ती भक्ती फक्त बहिरंग नको. मी प्रस्तावनेमध्ये भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता. तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होवोनिया. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. माईक चालू ठेवा ना. नवजती दुरी दबडिता, महायोग पीठे तटे भीमरथ्याम. वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संतांचा, वार करी वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता. नालकर साहेब हे लावा, स्वर लावा तिकडूनच काळी दोनचा. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा आजच्या सेवेसाठी निवडलेला हा अभंग. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय ज्यांना भक्तीचं अंतरंग उमजलंय, जे भावपूर्वक श्रद्धापूर्वक भक्ती करतात, महाराज म्हणतात त्यांच्याकडे सद्गुण आपल्याला दिसू लागतात. तया घरी शांती क्षमा दया. तिथे ऐहिक लौकिक आणि पारलौकिक आध्यात्मिक ऐश्वर्य सुद्धा आपल्याला हळूहळू प्रतीतीला येतं. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता. दुष्ट गुणांचा तिथे आपोआपच अभाव होतो. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी.
अंतःकरण चित्तवृत्ती संतुष्ट समाधान स्थितीला पोहोचलेली असते आणि सत्व रज तमादी त्रिगुणाची हळहळ संपलेली असते. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. आणि अशी भावपूर्वक अंतरंग भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी परमात्मा सुद्धा धावून येतो वेळोवेळी. त्यांना तो आशीर्वादित करतो, त्यांची कार्य करतो. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होनिया विठाला विठाला. अभंग हा 5 चरणांचा आहे. या 5ही चरणातील संक्षिप्त असा मतितार्थ आपल्या पुढे ठेवला. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला आजची सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. पवार पाटील परिवार, दहिगावणे, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर, या परिवाराच्या पूजनीय मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती इंदुमती सावळेहरी पवार तथा ताई यांचं प्रथम वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं केलं जातंय. या परिवाराचे प्रमुख, आपल्या सर्वांचे आदरणीय स्नेही, आपल्या दहिगावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व श्री सावळेहरी बापूजी पाटील पवार, या परिवाराचे सुपुत्र आणि वैद्यकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात आपल्या वाडवडिलांची सेवा आदर्श पद्धतीनं पुढे नेणारे आपल्या दहिगावचे माजी सरपंच डॉक्टर अरुणराव सावळेहरी पवार साहेब, त्याचबरोबर मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती इंदुमती सावळेहरी पवार यांच्या मुली सौ आशाताई मच्छिंद्र बोडखे, सौ मीनाताई राजेंद्र कांडेकर, सौ सुनीताताई चंद्रशेखर बराठे, त्याचबरोबर त्यांच्या सूनबाई आणि अत्यंत उत्तम सेवा ज्यांनी आपल्या सासू सासऱ्यांची केलेली आहे अशा डॉक्टर सौ किरण अरुणराव पवार, त्याचबरोबर डॉक्टरांचे दोन्ही कन्या आणि सुपुत्र दोघंही डॉक्टरकीचं शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये डॉक्टर अक्षता अरुण पवार आणि चिरंजीव डॉक्टर अथर्व अरुण पवार. संपूर्ण पवार पाटील परिवार, या परिवाराचे सर्व आप्तेष्ट स्नेही नातेवाईक, दहिगावचे आपले सर्व आदरणीय ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विशेष करून मोठ्या संख्येने उपस्थित आपले आदरणीय भजनी मंडळी, दहिगावणे आणि परिसरातल्या सर्व गावची आमची आदरणीय भजनी मंडळी, या परिवाराचं वारकरी संप्रदायाविषयीचं प्रेम आणि म्हणून पवार वस्ती असेल, दहिगावणे असेल, परिसरातल्या सगळ्या गावची भजनी मंडळी उपस्थित आहे. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर अशी सुरुवात कीर्तनाची करून दिली ते गायनाचार्य नंदू महाराज भगत, बाबासाहेब महाराज सातपुते, आपले सर्वांचे स्नेही अण्णासाहेब महाराज वावरे, आवर्जून उपस्थित कीर्तनकार आमचे गुरुबंधू सहकारी कृष्णा महाराज हरदे, हरिभक्तीपरायण काळे महाराज, त्याचबरोबर आपल्या पूज्य कृष्णदेव महाराजांच्या परंपरेची सेवा पुढे चालवण्याची मोठी जबाबदारी ज्यांच्याकडे आहे आणि अतिशय श्रद्धेनं जे चालवत आहेत असे पूजनीय सुदामदेव महाराज, आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक आपले गणपतजी महाराज, मृदंगाचार्य आमचे नवनाथ महाराज आगळे, दुसरे आमचे मृदंगाचार्य ओमकार महाराज काशीद, त्याचबरोबर या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले नरसिंहजी महाराज, आपले आदरणीय भुसारी दादा, आदरणीय मुंगशे साहेब, आदरणीय आगळे साहेब, त्याचबरोबर भजनी मंडळातील आणि इतरही आमचे तरुण सर्व सहकारी गुरुबंधू महाराज मंडळी, बालगोपाळ भजनी आमचे विनेकरी महाराज, आपल्या दहिगावमध्ये सुंदर अशी ज्यांची कार्यालयाची व्यवस्था आहे त्यांनाही धन्यवाद, ज्यांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे असे आमचे दीपकरावजी नालकर, व्हिडिओग्राफर, आपल्या भजनी मंडळातील सहकारी पानकर सर,
विलासभाऊ लोखंडे आणि इतर आदरणीय रामनाथ भाऊ राठी, त्याचबरोबर आमचे जनाप्पा लोढे जे आपल्या वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, बारगुजे पाटील आहेत. या निमित्तानं समोर बसलेली सर्वच आदरणीय मंडळी, आमचे अमृतरावजी काळे पाटील आणि इतर आलेली सगळी पाहुणे, या परिवाराची मंडळी आपण उपस्थित आहात. माता भगिनींची उपस्थिती आहे. आणि मागच्या काल्याच्या कीर्तनात मी एक गोष्ट बोलून गेलो की दहीगावकरांचं असं काही प्रेम आहे आणि यावर्षी पावसाप्रमाणे ते प्रेम सुद्धा जरा जास्ती झालं आणि त्यामुळे एका महिन्यात 3रं कीर्तन दहीगावमध्ये. तसं तर दहीगावचा आणि आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा संबंध हा पिढ्यानपिढ्याचा अनन्य आहे. आमची वाड वडील कीर्तनकार मंडळी सुद्धा इथे सातत्याने येत गेली, महाराष्ट्रातून विविध तीर्थक्षेत्रातून. स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेब यांच्या आणि त्यावेळच्या सगळ्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीच्या पर्व काळामध्ये ते सप्ताह होतो आणि इथून दिंडी सुद्धा जाते. आपल्या सर्वांना ज्यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं असे पूज्य कृष्णदेव महाराज काळे यांचे विशेष आशीर्वाद आणि मार्गदर्शन या पवार पाटील परिवाराला, दहीगावच्या आमच्या सर्व ग्रामस्थांना लाभलं, या परिसराला आणि संप्रदायाला लाभलं. आणि त्याच्यामुळे एक अत्यंत चांगला श्रेष्ठ परमार्थ त्याच मार्गदर्शनामुळे आजही आपल्या सर्वांच्या हातून घडतो आहे. विठाला कुंडलिक वरदा ज्ञानदेव. आपल्या सर्वांप्रमाणे माझा देखील पवार पाटील परिवाराशी अत्यंत जुना ऋणानुबंध, जवळजवळ 25-27 वर्ष होऊन गेले असते. आदरणीय सावळेहरी पाटील पवार तथा तात्या आणि ताई यांनी दोघांनी अत्यंत उत्तम प्रकारे प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालून वाटचाल केली. आपलं कर्म आणि आपल्या घरातला धर्म, जीवनातला धर्म त्यांनी दोन्ही सांभाळले. तात्या हे सुरुवातीला जिल्हा बँकेमध्ये त्यांनी नोकरी केली, पण तात्यांना त्यांचं मन नोकरीत रमलं नाही, कारण ते शेतीनिष्ठ शेतकरी, बैलांची आवड, गायींची आवड, शेतीची आवड, आणि म्हणून लागलेली नोकरी सोडून देऊन त्यांनी शेतीमध्ये काम सुरू केलं. आणि ताईंनी त्यांना अत्यंत मोलाची साथ या सगळ्या त्यांच्या वाटचालीमध्ये दिली. महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आदर्श शेतीचा पुरस्कार सुद्धा तात्यांना आणि ताईंना मिळाला. म्हणजे एवढी चांगली शेती उत्तम रीतीनं त्यांनी केली. आणि एका अर्थानं तो पुरस्कार फक्त तात्या, ताई आणि पवार कुटुंबाचा झाला नाही, तर तो दहीगावचा, या परिसराचा सत्कार झाला असं मला वाटतं. ताईंचं माहेर म्हणजे आपलं तीर्थक्षेत्र, पवित्र पावन श्री क्षेत्र नेवासे. कडू पाटील परिवार, नेवासे गावचं प्रमुख कुटुंब, त्या काळी राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रामध्ये नावाजलेलं कुटुंब म्हणजे कडू पाटील परिवार. आणि या परिवारामध्ये कैलासवासी आबाजी पाटील कडू आणि कैलासवासी भागीरथीबाई कडू यांच्या उदरी त्यांचा जन्म झाला. त्यांनी 7वी पर्यंत शिक्षण जवळजवळ ताईंनी त्या काळी पूर्ण केलेलं होतं. मला वाटतं जुन्या काळातली 7वी म्हणजे त्या काळात 7वी शिकलं की शिक्षक व्हायचे, तलाठी व्हायचे, ग्रामसेवक व्हायचे, त्याला पुढच्या परीक्षाही नव्हत्या. म्हणजे इतकं त्या काळी त्या 7वीचं महत्त्व किंवा त्या काळाच्या मॅट्रिकचं महत्त्व हे फार मोठं होतं. आणि म्हणून ताईंनी 7वी शिक्षण पूर्ण केलेलं होतं. विलासराव, तुमच्या आधी आलो आम्ही. हा ना, कारखान्यावर जाऊन आले, बरोबर, बस. त्याचबरोबर 3 मुली, एक मुलगा म्हणजे आपले डॉक्टर अरुणराव. तात्यांनी आणि ताईंनी या सर्वांचं शिक्षण उत्तम रीतीनं केलं. शेतकरी कुटुंबांमध्ये
जुन्या काळातच ज्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालं, त्या काळात त्या अडीअडचणीतून सुद्धा मुलांना शिकवण्याचा अट्टहास काही परिवारांनी केला आणि तो तात्यांनी आपली मुलं सुसंस्कारितही झाली पाहिजे आणि ती सुशिक्षितही झाली पाहिजे या नात्यानं आपल्या मुलांना त्यांनी शिकवलं. पुढे अरुणराव हे डॉक्टर झाले. नगरमध्ये त्यांनी सेवा दिली, पण नगरमध्ये त्यांचं मन रमलं नाही. मला वाटतं साधारणपणे खेड्याकडून शहराकडे असा लोकांचा प्रवास जास्त दिसतो, पण डॉक्टर हे आपल्या वडिलांच्या आईच्या सेवेसाठी आणि आपल्या ग्रामीण भागातील गोर गरीब सर्व लोकांच्या सेवेसाठी शहरातून डॉक्टर गावाकडे आले. नाही तर माणसं दहिगाववरून शेवगावला जातात, शेवगाववरून अहिल्यानगरला जातात, अहिल्यानगरहून पुण्याला जातात, पुण्याहून मुंबईला जातात आणि मुंबईतून डायरेक्ट परदेशात जातात. डायरेक्ट म्हणजे इकडं तिकडं नाही, परदेशात म्हणा. साधारणपणे प्रत्येक तुमची आमची धडपड सर्वांची अशीच असते, पण डॉक्टरांचं या दृष्टीनं सुद्धा कौतुक आपण केलं पाहिजे. आणि तात्यांनी आणि ताईंनी त्यांना जो विचार संस्कार दिला त्याचा भाग त्यांच्या कामातून, आणि म्हणून तात्यांच्या ताईंच्या सुनबाई डॉक्टर असतील, अरुणराव असतील, या दोघांनी वैद्यकीय सेवा उत्तम रीतीनं आजही ते देत आले. पूजनीय कृष्णदेव महाराजांच्या सानिध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताईंनी तात्यांनी या परिवारानं परमार्थ केला. कारण महाराज हेच त्यांचे गुरु होते. पूज्य ब्रह्मलीन कृष्णदेवजी महाराज काळे हे ताईंचे गुरु होते. आणि सगळी वाटचाल करत असताना वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा त्यांची विशेष श्रद्धा. थोडं स्वर द्या ना, स्वर थोडा. भगवान महादेवावर त्यांची विशेष श्रद्धा होती. घरी आलेले पाहुणे असतील, नातेवाईक असतील, घरी येणारा कुणी अतिथी असो, त्यांना जेव खाऊ घालणं, चहा पाणी विचारणं. अगदी मोठे शेतकरी असल्यामुळे घरी माणसांची कामालाही ये जा भरपूर, शेतात कामाला असतील, घरी असतील, पण कामावर आलेल्या माणसांची, स्त्रिया आणि पुरुषांची सुद्धा विचारपूस करणं, तुम्ही जेवलात का, जेवून घ्या, अशा स्वरूपाचा एक अत्यंत सोज्वळ आणि पवित्र अंतःकरण असलेला स्वभाव हा ताईंचा होता. आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं प्रपंचाबरोबर परमार्थ केला आणि ती पुण्याई आज या परिवारालाही काम आलेली आहे. आणि त्याच पुण्याईनं त्यांना सुद्धा भगवंताच्या चरणी निश्चितपणे सद्गती मिळाली. कारण नवरात्र उत्सव असो, पंढरपूरची दिंडी असो, अन्य ठिकाणी अन्नदानासारख्या सेवा सुद्धा या परिवारानं सातत्यानं चालवलेल्या आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं ताई मागील वर्षी त्यांचं दुःखद असं निधन झालं. मला स्वतःलाही अनुभव आहे आणि आम्हाला स्वतःला तुमच्याप्रमाणे मला सुद्धा अनेक वेळा ताईंनी, त्यांच्या सुनबाईंनी अतिशय आपुलकीनं जीव घातलेला आहे. अगदी मागच्या वेळी निळ परिवाराचं पुण्यस्मरण याच ठिकाणी झालं महिनाभरापूर्वी, मुंगशे साहेबांच्या सासूबाईंचं. त्यावेळेला तात्यांनी, डॉक्टरांनी आम्हाला वस्तीवर नेलं, जीव घातलं. मागच्या वेळेला सप्ताहाला आलो त्या दिवशी विलास भाऊंनी, राठी साहेबांनी त्या ठिकाणी थांबून जीव घातलं. आणि आज ती जबाबदारी पानकर सरांकडे आहे. हा फिरता नारळ आहे आता. विठाला विठाला म्हणजे असं एक वाक्य बोलून मी पुढच्या जेवणाची सोय करून ठेवली, म्हणजे कोणीतरी तयार होईल. आणि आम्हाला वारकऱ्यांना, मला वाटतं दहिगाव मधून कधी वारकरी उपवाशी जाऊ शकत नाही. कारण या गावामध्ये स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील साहेबांपासून जुन्या वाडवडील पिढ्यांपासून सेवा चालत आलेली आहे. आपली पंचक्रोशी, आपले दहिगाव हा धार्मिक परिसर आहे, मोठा भाग्यवान परिसर आहे. मी तर नेहमी म्हणतो की शेवगाव तालुका हा इतका भाग्यवान आहे की 2 महान तीर्थक्षेत्रांच्या पोटामध्ये हा तालुका आहे. एका बाजूला जिथे माऊली ज्ञानोबारायांनी संपूर्ण जगताला ज्ञानाचा, बंधुभावाचा, एकात्मतेचा संदेश दिला, शांततेचा संदेश दिला. ज्ञानेश्वरीचे रचनास्थान श्री क्षेत्र नेवासा
दुसऱ्या बाजूला शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत, अभंग गाथा, भावार्थ रामायण आदी ग्रंथांच्या माध्यमातून महान असं भक्तिकार्य केलं. आणि या दोहोंच्या मध्ये असलेला हा पवित्र परिसर आहे. आणि त्यामुळे शेवगाव तालुक्यामध्ये निश्चित प्रत्येक गावी अनेक वेळेला आम्ही वारकरी मंडळी जातो, पूर्वी गेलोय, आजही जातोय. एक खूप चांगला परमार्थ आणि तोच परमार्थ दहिगावमध्ये सुरू आहे, पवार पाटील परिवारामध्ये सुरू आहे. आणि मला वाटतं आपल्याला आपलं जीवन, आपला प्रपंच जर सुखाचा व्यतीत व्हावा वाटत असेल तर आपल्यासारख्या स्त्री पुरुषांना निश्चित माहिती आहे की आपल्या प्रपंचाला परमार्थाचं अधिष्ठान असलं पाहिजे. शेवटी आपण जे जे काम करतो त्याला जर भगवंताचं अधिष्ठान, भक्तीचं अधिष्ठान असलं की ते काम सुद्धा यशस्वी होतं आणि लोक उपयोगी होतं. कारण अध्यात्माचं अधिष्ठान असलेलं काम हे निश्चित सर्वांच्या उपयोगाला येतं. पण ज्या कामाला स्वार्थाचं अधिष्ठान आहे, ज्या कामाला चुकीचा विचारांचं अधिष्ठान आहे, ते काम कधी समाज हिताचं आणि समाधानाला कारणीभूत होत नाही. विठाला 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 कुंडली कवरदा हरी ज्ञानदेव. आपल्या प्रत्येक घरामध्ये आजही परमार्थ जपला जातो आणि नव्या पिढीला आम्ही रोज हा विचार आवर्जून जुन्या पिढीचा विचार सांगतो की बाबा हो, आपली घरं सुखानं गुण्यागोविंदानं आनंदानं नांदावी वाटत असेल तर घरामध्ये पैसा आला पाहिजे, घरामध्ये शिक्षण असलं पाहिजे, घराची उन्नती झाली पाहिजे, पण त्याबरोबर घरातली संस्कृती टिकली पाहिजे. घरातली संस्कृती हा पाया आहे. आणि आपल्या सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे, कोणती भक्कम इमारत, भक्कम काम उभं करायचं म्हटलं की त्याचा पाया पहिल्यांदा भक्कम करावा लागतो. नाही तर पायाविना भिंत तातडीची. पाया वाचून जर एखादी भिंत इमारत उभी केली तर ती दीर्घकाळ टिकत नाही. आणि म्हणून आपल्या घरामध्ये ग्रंथ वाचला गेला पाहिजे. दररोज ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, भागवत, रामायण आपल्याला आवडेल तो ग्रंथ वाचा. नाही काही जमलं निदान हरिपाठ तरी रोजचा आपल्याकडे म्हटला गेला पाहिजे, हनुमान चालीसा तरी म्हटली गेली पाहिजे. घरामध्ये बाकीचे तोडगे करायची गरजच पडत नाही हो. मी सांगू का आपल्याला, जरा उदाहरण देतो, पटण्यासारखं उदाहरण देतो. पटणार नाही असं मी बिलकुल बोलणार नाही. ज्या मुलांनी अभ्यास केला नाही ना ते परीक्षेमध्ये कॉप्या करतात महाराज, बरोबर आहे की नाही? आणि ज्यांनी आईवडिलाची सेवा आणि देवाची सेवा केली नाही ते तोडगे करतात. विठाला विठाला याच्यात काही खोटं असेल तर मला सांगा. आजही निष्ठावान वारकरी कोणत्या तोडग्या ताडग्याला महत्व देत नाही. विष्णुपंत आपल्यासारखी जे भजन पूजन करणारी वारकरी मंडळी आहे, काय कारण आहे? ज्याने अभ्यास केला त्याला ती कागद फाडून लपून नेण्याची गरज काय, कॉप्या करायची गरज काय? तसं जो आईवडिलांची सेवा करील, जो परिवार ग्रंथाचं वाचन करील, संतांच्या विचाराप्रमाणे चालेल आणि भगवंताचं पूजन करेल, योग्य वेळी गोर गरीब गरजूला दानधर्म करेल, मला असं वाटतं तिथे काही कमी पडेल असं वाटत नाही, कारण तो पाया आहे. आणि म्हणून माझ्यापेक्षा इथे अनेक वडीलधारी माणसं बसलेली आहे, मोठा अनुभव सर्वांचा आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक कुटुंबांमध्ये कधी कधी आर्थिक अडचणीचे दिवस येतात, पण जिथे परमार्थ टिकून राहतो ना कुटुंबात, तिथे पुन्हा उन्नती होते, अधोगती होत नाही. नफा होतो, तोटा होतो, हे जीवनामध्ये चालू राहतं. 4-2 वर्ष अनुकूल येतील, 4-2 वर्ष प्रतिकूल येतील. आणि मायबाप हो, या मृत्यू लोकामध्ये सुख दुःख अनुकूल प्रतिकूलता कोणाला चुकलेली आहे? भगवान परमात्मा सुद्धा या भूतलावर आले तर त्यांनीही सुख दुःखाच्या मार्गातूनच वाटचाल केली. अर्थात भगवान सुख स्वरूप आहे, दुःख त्यांना स्पर्श करू शकत नाही.
भगवान परमात्म्याचं स्वरूपच आहे. सुख हे त्याचं स्वरूप आहे, ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे, सत्य हे त्याचं स्वरूप आहे. श्रीमद भागवताचा प्रारंभ होतानाच याचं विश्लेषण केलं गेलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिद आनंद हे त्याचं स्वरूप आहे. पण तो सुद्धा मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कधी वनवासाला जातो, कधी संघर्षाला सामोरा जातो, कधी वियोगाला सामोरा जातो. रामचरित्र, कृष्णचरित्र. राम वनवासाला गेले, सीतेचा वियोग झाला, अनेक प्रकारचा संघर्ष वाट्याला आला. आणि मी म्हणतो रामचरित्रापेक्षाही कृष्णचरित्र हे अधिक करुणेनं भरलेलं आहे. कारण रामप्रभूंना वनवास युवावस्थेमध्ये झाला. पण मला लक्षात आणून द्यायचंय, आपल्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या दिवशी म्हणण्यापेक्षा ज्या क्षणी जन्माला आले त्याच क्षणी आईबापाला सोडावं लागलं. कृष्ण परमात्म्याच्या चरित्रातला त्याग ज्यांना समजला ना, ते खरी कृष्ण भक्ती करू शकतात. जगामध्ये दुर्दैवानं काही लोकांनी टिंगल मस्करीवारी कृष्ण हा भोगी ठरवला. कृष्णाचा खरा अभ्यास केला की कृष्ण त्यागी आहे हे लक्षात येतं. विठाला विठाला जन्माला आल्याबरोबर नंदाच्या घराला मजनी, गोकुळात आल्यानंतरही फक्त माता यशोदा आणि नंदबाबाच्या जवळ राहून आनंदी राहावं हे पसंत नाही केलं. गावात जावं, आजूबाजूचे सवंगडी जमा करावे, गोर गरीब त्यांना विचारावं. आणि म्हणून पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सर्व जाती धर्मातले, सर्व स्तरातले गोपाळ. मला वाटतं मोठेपण त्याच वेळेला सार्थ ठरत असतं ज्यावेळेला ते सर्वसमावेशक असतं. सर्वसमावेशकता नसेल तिथे मोठेपण नाही. ऋषीमुनी का मोठे आहे? ते म्हणतात वसुधैव कुटुंबकम, पृथ्वी हेच कुटुंब आहे. म्हणून आपल्या ऋषीमुनींना आपण थोर म्हणतो. त्यांनी जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत असा भेद जगामध्ये पाहिला नाही. गरीब, श्रीमंत, लहान, मोठा, ऊंच नीच कोणता भेद पाहिला नाही. ऋषीमुनी म्हणाले वसुधा एव कुटुंबकम, वसुधैव कुटुंबकम. संत महात्मे ज्ञानराज माऊली आणि सर्व संत महात्म्यांनी त्या व्याख्येचा आणखी विस्तार केला. पृथ्वी हेच कुटुंब असं नाही, तर माऊली म्हणाले विश्व हेच कुटुंब. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. आपल्यासारख्या सुज्ञ मंडळींना निश्चितपणे हे कळतंय. पृथ्वी आणि विश्व याच्यातला फरक कळतो. पृथ्वी हे विश्वातला एक ग्रह आहे आणि विश्व हे किती आहे, अनंत आहे, अफाट आहे, सांगता येत नाही. आणि म्हणून माऊली, ज्ञानराज माऊली आणि आपले सगळे वारकरी संत महाराजजी हे ऋषीमुनींपेक्षाही थोर का ठरतात? तर मी तेच सांगतोय की संत असो किंवा सामान्य माणसं असो, मोठेपणे पैशावरून ठरत नाही, प्रसिद्धीवरून ठरत नाही. मोठेपणे हे विचारांच्या अंतःकरणाच्या व्यापकतेवरून ठरतं. घरात सुद्धा काही माणसांचा आदर सगळं घर करतं. पत्नी, मुलं, भाऊ, बहीण, पुतणे, पुतण्या, भाचे का करतात? कारण त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये भेदभाव नसतो. या पद्धतीनं संत महात्म्यांनी या जगतामध्ये भेद पाहिला नाही.
संत काय भगवंत काय. व्यक्तिगत दुःख त्यांनी कधीही जगासमोर मांडले नाही, पण सुखाचा प्रसाद वाटण्यासाठी हे अवतार आहे. रामकृष्णादी अवतार जगाला ज्ञान सुख विचार देण्यासाठी आहे. आणि संत महात्म्यांचे अवतार, अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन. पण हे करताना दुःख चुकलं का. आणि म्हणून माणसानं आपण सुद्धा फार त्याची चिंता करत जाऊ नये. आपल्या सगळ्यांना माहिती, आपले सगळ्यांचे परिवार या गरिबी श्रीमंतीच्या चढ उतारातून चाललेले आहेत, आलेले आहेत. फक्त एकच आहे, संतांचं वचन ध्यानात ठेवावं, सुख दुःख समान सकळ जीवन. ज्ञानोबा राय म्हणतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. स्थितप्रज्ञता म्हणजे काय, अंतःकरणाची साम्यस्थिती म्हणजे काय, जीवनातला समतोल म्हणजे काय. हा समतोल, ही स्थितप्रज्ञता हीच आहे की सुखानं हुरळून जाऊ नये आणि दुःखानं कोलमडून जाऊ नये. जुन्या पिढीमध्ये हे गुण जास्त होते. जुनी वाडवडील माणसं जीवनात दुःख आली तरी त्यांनी कधी नकारात्मक विचार केला नाही. दुःख आलं म्हणून एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडलं आणि भांडत बसले असं केलं नाही. आज थोडं काही जर झालं तर माणसं कुरकुर 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 घरात सुरू कर, तुझ्यामुळं झालं, तुझ्यामुळं झालं, तुझ्यामुळं झालं. मला वाटतं परिवारानं सुख असो दुःख असो एकोपा टिकून ठेवावा, प्रत्येक परिवारानं. हा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय, परमार्थ म्हणजे सकाळी पोथी वाचली दुपारी शिव्या दिल्या आणि संध्याकाळी भांडणं केले. व अरे परमार्थ विठाला विठाला. आणि म्हणून परमार्थ म्हणजे तो विचार आपल्या अंतःकरणात आला पाहिजे. अंतःकरणातला द्वेष मत्सर भाव अपपर भाव हा थोडासा नाहीसा झाला पाहिजे. परिवारांनी एक राहा. पांडवांचं उदाहरण देतो की ज्या वेळेला शकुनीनं डाव टाकला की पांडवांना अर्धराज्य दिल्याशिवाय पर्याय नाही, पण आता काय करू, काहीतरी करून डाव टाकून त्यांना बाहेर पाठवून देऊ. आणि म्हणून त्यांनी जुगाराचाच खेळ ठेवला. धर्मराजाला खेळायला बसवलं. आता धर्मराज काही जुगारी होते, सोंगट्या खेळणारे होते, परंतु परिस्थिती तशी निर्माण केली, त्यांना बसवलं. आणि खेळ हा अगोदरच निश्चित झालेला होता. आजच्या भाषेत फिक्स होता, मॅच फिक्सिंग. खेळ हा आधी निश्चित झालेला होता, काय होणार ते. बऱ्याच मॅच या अगोदर फिक्स असतात आणि बऱ्याच मॅच या कष्टाने मिळवाव्या लागतात. जसं आपल्या भारताच्या मुलींनी परवा विश्वकप जिंकून आणला. काय मुली खेळल्या, काय आपल्या त्या भगिनी खेळल्या, कौतुक केलं पाहिजे. विठाला विठाला. तेव्हा धर्मराज हरले, कारण शकुनीनं तशी फाशीच टाकलेले होते. मग 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, द्रौपदी सुद्धा पणाला लावली गेली. हे सगळं घडलं. मला त्याच्या पुढची गोष्ट सांगायची आणि माझ्यापेक्षा आपणही सांगा, कारण आपणही ग्रंथ वाचताय, ऐकताय, सूज्ञ मंडळी आपण आहात. सबंध महाभारतामध्ये किंवा पांडव प्रताप ग्रंथामध्ये असं कुठं आलं का की पांडवांनी किंवा इतर 4 भावांनी धर्मराजाला सांगितलं, तू खेळला, तू हारला म्हणून आमच्यावर हे दिवस आले. याला एकोपा म्हणतात. पांडव अडचणीतून पुन्हा उभे का राहू शकले, कारण पांडवांचा कुटुंबातला 5च आहे पण 1 आहे, आणि 100 आहे पण 1 एकात नाही, हे कौरव आहे. कोणीच कोणाला जुमानत नाही, हे कौरव आहे. आणि एकमेकांची काळजी घेतात, आदर करतात, सुखदुःखात उभे राहतात, हे पांडव आहे. मायबाप हो, आपल्या सर्वांपुढे आता खरं म्हणजे ही गोष्ट निश्चय करण्याची आहे, निर्धार करण्याची आहे, कोणत्या वाटेनं जायचं. आम्हाला पांडवांच्या वाटेनं जायचं की कौरवांच्या? आम्हाला या योग्य मार्गानं जायचं की अयोग्य? तुका म्हणे उघडे आहे हितघात, जयाजे उचित करा तैसे. जयाजे उचित करा तैसे.
अभंगांना पंचमवेद का म्हणतात, 11वं तुकोपनिषद का म्हणतात, तर गीतेमध्ये एक शब्द येतो गीतेच्या शेवटी, यथेच्छसी तथा करो. अर्जुना, तुला भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग सर्व सांगितलं, आता तुझी इच्छा असेल तसं तू कर. तसं इथे तुकोबाराय म्हणाले, हित आणि घात तुम्हाला समजावून सांगितलंय सगळ्या गोष्टीतून, आता जया जे उचित करा तैसे, यथेच्छसी तथा करू. विठाला विठाला कुंडली कवरदा हरी मुद्दा हा सुरू आहे आपला. संस्कृतीचा, अध्यात्माचा भक्कम पाया कुटुंबाला असला की सुख दुःख पेलण्याची शक्ती येते, अडी अडचणीतून बाहेर पडण्यासाठीच पुण्य बळ प्राप्त होतं, आत्मबळ प्राप्त होतं. आणि म्हणून आमच्या घरात पैसा कमी जादा झाला फार चिंता करण्याची गरज नाही, वस्तू कमी जादा झाल्या फार चिंता करण्याची गरज नाही, पण आमच्या घरातला परमार्थ कमी होऊ नये, त्याला ओहोटी लागू नये, ती भरतीच असावी. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. तुकोबाराय म्हणले, आम्ही जी भक्ती करतो, जे भक्तिप्रेम आमच्याकडे, नेघे उतार, त्याला उतार लागूच दिला नाही. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म वाढता हा पुण्य धर्म के, पुण्य धर्म के, पुण्य धर्म वाढता हा पुण्य धर्म, पुण्य धर्म केला. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना आजच्या अभंगातून हाच मुद्दा अधोरेखित करून तो आपल्या समोर मांडला. अधोरेखित नाही कळलं असेल तर आजच्या मराठी भाषेत सांगू, अंडरलाईन. कारण आपले बरेचसे इंग्रजी आणि इतर शब्द ते आपल्याला जास्त आता व्यवहारात रूढ झालेत आणि मराठीतले बरेच शब्द आता मागेच पडत चाललेत. पण आपण प्रयत्न करावा. प्रवचनकाराने, कीर्तनकाराने, शिक्षकाने, पत्रकाराने, व्याख्यान करणाराने, भाषण करणाराने, वाचन करणाराने, लिखाण करणाराने, की मराठी परिपूर्ण सर्वांगाने जिवंत कशी राहील. कारण ज्ञानोबारायांना फार अभिमान आहे, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके. तुकोबाराय ज्या कुटुंबामध्ये ज्या मानवी स्त्री पुरुषांनी अध्यात्माचा स्वीकार केला, आता अध्यात्म हे प्रत्येक युगानुरूप आपल्याला स्वीकारावं लागतं. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखय, द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. कृत, त्रेता, द्वापार, कली 4 युग सांगितली. आपण नेहमी म्हणतो एक वाक्य, माणसाने काळानुसार बदलावं, आणि हे अत्यंत सत्य आहे. काळानुसार योग्य पावलं टाकली पाहिजे, काळानुसार बदल नाही केले. अजूनही काही सप्ते 9 ते 11च आहेत. काय आहे? 9 ते 11, निदान 8 ते 10 करा, निदान 7 ते 9 करा, थोडं अलीकडे तर या. काळानुसार बदलला नाही तर लोप होईल, पुढे माणसं तयार होणार नाहीत. थोडंसं लोकांच्या सोयीचा विचार आपण प्रत्येक ठिकाणी करणं, आणि किती गोष्टी. तेव्हा सत्य बदलत नाही, दया बदलत नाही, क्षमा बदलत नाही, पुण्य, परोपकार, सेवा, भजन, पूजन हे आहे ती पद्धतच आहे. फक्त काळ, वेळ योग्य पद्धतीने काही बाह्य बदल त्यातले अपेक्षित असतात आणि ते केले पाहिजे. म्हणून कृतये ध्यायतो विष्णू, कृतयुग ज्याला सत्ययुग सुद्धा म्हणतात, त्यामध्ये ध्यान, धारणा, अष्टांग योग, समाधी या द्वारा अध्यात्म केलं जायचं. त्रेतायाम यजतो मखय, त्रेतायुग प्रभू रामचंद्र प्रगट झाले, त्रेतायुग भगवान दत्तात्रयांचा अवतार झाला. असं हे त्रेतायुग यज्ञ, याग, होम, हवन याला महत्व देणार.
द्वापारे परिचर्यायाम, द्वापारामध्ये उपासनेला महत्व आहे आणि कलौतद हरिकीर्तनात, कलियुगामध्ये भक्तीला, नामस्मरणाला, भजनाला महत्व. हे नारायण वाह शाबास. माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. काळानुसार अध्यात्म साधनेचा स्वीकार, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना माहिती आहे की कलियुगामध्ये भजन भक्ती हे प्रधान साधन आहे. हे महत्वाचं. सोपं आहे ना. शेतकरी मायबाप सगळे बसलेले आहेत. शेतकरी कुटुंबाशी संबंधित आहे. जरी कोणी नोकरीला असतील, कोणी व्यापारात असतील, आपण सगळे शेतीशी संबंधित, मातीशी संबंधित असलेली माणसं आहोत. आणि म्हणून हंगाम कोणता चालू आहे तो ठरवून मग पेरणी करावी लागते. खरीप आहे का रबी आहे. आता हायब्रिड वाण आल्यापासून जरा गोष्टी बदलल्या, पण पूर्वी सगळं गावरानच होतं. हायब्रिड आल्यामुळे काही वाण असे आहे की ते कुठेही चालतात, कसेही चालतात. पण पूर्वी खरीपात खरीपच होतं आणि रब्बीमध्ये आपण कशातही काही करायला लागलो, त्याच्यामुळे तो कधीही कितीही पडायला लागला. त्याचं काय चुकलं आता. विठाला 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 विठाला. शिस्त ही चांगली असते. मी कालच एक पुस्तक वाचत होतो आणि पूज्य गुरुनाम गुरु प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर यांनी लिहिलेलं काही वाचत होतो. त्याने एक छान उदाहरण दिलं. ते म्हणाले, नदी वाहते तर नदी ही दोन्ही तीराच्या मधून वाहते आणि त्याच्यामुळे तिला वेगही येतो आणि तिचा प्रवासही निश्चित दिशेनं होतो आणि ती सागराला जाऊन मिळते. पण तीच नदी तीर सोडून जर दुसरीकडे भरकटली तर तिच्या मुक्कामाच्या किंवा संगमाच्या ठिकाणी तिला जाता येणार नाही. तसं हल्ली काय झालंय की नियम नको म्हणतात लोक. विद्यार्थ्यांना शाळा शिकायची पण ते म्हणतात नियम नको. वारकऱ्यांना दिंडीत यायचंय पण ते काय म्हणतात, नियम. आता मला असं वाटतं अजूनही आदर्श वारकरी, आपला माऊलींचा सोहळा केवढा आदर्श निघाला, केवढा आदर्श पद्धतीनं तो पार, कारण नियम आहे. पण ज्यांना नियमात चालायचं नाही तो म्हणतो त्याच्यापासून काय. दहीगावची दिंडी सुद्धा चांगली आहे, नियमात आहे. कृष्णदेव महाराजांचे आशीर्वाद लाभ. मला एक दिंडी अशी भेटली होती की आमचे चोपदार चांगले आहे. चोपदारांनी काय केलं, अंगरखे काढून घेतले आणि ते असे खांद्यावर टाकले आणि काठी काय केलं, जनावर राखणारा कसा धरतो अशी अशी धरली आणि मग चोपदार चालला. विनेकरी सगळ्यात माग, झेंडेकरी फार पुढे निघून गेले आणि टाळकरी गप्पा मारीत चालले. फक्त जेवणावाल्याचं गाव जवळ आलं का हे एक होतात आणि मग असा ठाक्या धरतात भजनाचा. अर 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 अर. अहो इतके तर ढोंगी झाले लोक.
विठाला विठाला. मायबाप हो, आपण कोणी जर सोंग ढोंग केलं तर जग फसेल हो, पण देव कसा फसेल? सोंगे छंदे देव जोडे आहे सेना, देव जोडे आहे सेना, देव जोडे आहे सेना. देव जोडे आहे सेना, देव जोडे आहे सेना, देव जोडे आहे सेना. सोंगे छंदे काही, देव जोडे ऐसे नाही. मला एवढंच सांगायचंय, नियम हे माणसाच्या जीवनाच्या उन्नतीसाठी, म्हणून एखादी संस्था केव्हा उत्तम काम करते, काही नियम पत्करते आणि त्या नियमानं वाटचाल करते. एखादं कुटुंब केव्हा योग्य तऱ्हेनं वाटचाल करतं, काही नियम त्यांनी पत्करलेले असतात. की अमुक वेळेला जेवायला सगळ्यांनी एकत्र बसावं, घरातल्या सगळ्यांनी एकाने जरी देवपूजा केली पण निदान सगळ्यांनी देवदर्शन करून जावं. सणावाराचे नियम असतात, सुखदुःखाला जाण्या येण्याचे असतात, लग्न कार्याचे असतात, शेती वाडी व्यवसायाचे असतात, घरातल्या परमार्थाचे असतात. आणि अजूनही सगळ्या बाबतीमध्ये थोडेफार का होईना काही नियम ज्यांनी लावून घेतलेत त्यांना निश्चित भविष्यकाळ चांगला आहे. पण ज्यांना नियम झुगारायचेच आहेत त्यांच्यासाठी ना नोकरी सुखाची आहे, ना व्यापार यशस्वीतेचा आहे, ना शेती चांगली आहे, ना परमार्थ, कारण नियम नकोच आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आज या कलियुगामध्ये त्यांना माहिती आहे की भक्ती हे साधन सर्वांना शक्य आहे, सर्वसमावेशक आहे. भक्तिपंथ बहुसोपा, पण ती भक्ती फक्त बहिरंग नको. मी प्रस्तावनेमध्ये एक शब्द बोलून गेलो होतो, तो अंतरंग शब्द बोललो होतो. भक्तीचं अंतरंग असं सुरुवातीचा अर्थ सांगताना मी बोलून गेलो. प्रत्येक गोष्टीमध्ये एक असतं बहिरंग आणि एक अंतरंग. बहिरंग महत्वाचं नाही का? आहे. पोलिसानं त्याची वर्दी घातली पाहिजे, हे बहिरंग आहे. पण अंतरंग काय आहे तर खलनिग्रहणाय आणि सदरक्षणाय, ह्या त्याचा बाणा आहे की दुष्टाला दंड दिला पाहिजे, सज्जन आणि जे काही माता भगिनी गोर गरीब दुबळा त्याचं रक्षण केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये बहिरंगही महत्वाचा आहे. वारकऱ्यांना सुद्धा वारकरी वेश घालावा, गंध लावावा, माळ घालावी, भजन करावं, पण याचबरोबर सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा, या पद्धतीनं अंतःकरणामध्ये भगवत भाव अखंड धारण करून चावं. आणि म्हणून इथे महाराज म्हणतात, हे भक्तीचं वर्म ज्याला ठाऊक झालं, ज्यांनी ते अंगीकारलं, त्याच्या मागे सद्गुण चालत येतात. अभंगाचं पहिलं चरण. भक्तीचे द्वारी अष्टमहासिद्धी, अष्टमहासिद्धी
तुझे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. कुठल्याही विषयातला मूळ जो गर्भितार्थ असतो, गाभ्यातला अर्थ असतो किंवा मूळ गोष्ट असते ती माहिती होणं म्हणजे वर्म आहे. आमच्या माय भगिनी किंवा आचारी मंडळी स्वयंपाक बनवतात. आपणही वारकरी, आमच्या वारकरी विद्यार्थ्याची सुरुवात कीर्तनकार महाराज नंतर होतो. पहिले आम्ही सगळे आचारी महाराजच असतो, कारण आम्हाला स्वयंपाक आला पाहिजे, मग भजन आलं पाहिजे, मग पूजन आलं पाहिजे. आणि म्हणून वारकरी अडाणी नसावा, त्याला सगळं आलं पाहिजे. आमचे गुरु महाराज श्रद्धेय सद्गुरू नारायणगिरी महाराज पाठ घेताना म्हणायचे, अरे पोराव, तुम्ही हे सगळे संस्कृत शब्दोच्चार स्तोत्र मंत्र सुद्धा इतके चांगले शिकून घेतले पाहिजे की एखाद ठिकाणी भटजीबुवा नाही आले तरी अडचण येऊ नये, असं ते म्हणायचे. नसेल एखाद्या गावात नसतात ब्राह्मण बुवा, ते म्हणायचे की तुम्हाला या सर्व गोष्टी यायला हव्यात, असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं. विठाला स्वयंपाकामध्ये भांडी कोणालाही घासता येते, भाजी कोणालाही चिरता येते, कमी अधिक स्पीडनं पण चिरता येईल. बाजारातून भाजी कोणालाही आणता येईल, पण फोडणी कोणालाही देता येईल का? फोडणी बरं, चाचणी कोणालाही कळेल का? त्याच्यासाठी त्यातलं वर्माचं ज्ञान लागतं, त्याला म्हणतात वर्म. म्हणून चाचणी कळणं हे त्या स्वयंपाकातलं काय आहे? वर्म. आता दिवाळी होऊन गेली, चाचणी जर कडक झाली तर लाडू खलबत्त्यात फोडावे लागतात, जोर जोरानं हाणावे लागतात. आणि चाचणी जर पातळ झाली तर लाडू पळीनं वाढावे लागतात. चाचणीवर आहे. तुका म्हणे माझं कळते, बडबडीची वाणी अथवा बडबडीची वाणी अथवा चाचणी करणं हे वर्म आहे. फोडणी देता येणं हे वर्म आहे. आता हे भजन आहे की सुंदर, आज केवढी दिग्गज माणसं दहीगावकरांच्या प्रेमानं, पवार पाटील कुटुंबाच्या प्रेमानं, आमचे डॉक्टर साहेब अरुणराव आणि सगळ्या तात्या सगळ्या परिवाराच्या प्रेमानं, अनेक कीर्तनकार, अनेक गायनाचार्य, अनेक मृदंगाचार्य, अनेक निष्ठावंत वारकरी, अगदी विद्यार्थी, आपणही सगळे सर्व क्षेत्रातील मान्यवर. भजनाचं वर्म काय माहिती? त्यातला समकाल कळणं आणि लयताल टिकवता येणं, ते समजून घेणं. लय टिकली पाहिजे, नाही तर पहिल्या चरणापेक्षा दुसऱ्या चरणात लई झाली तर ती लई होते, पण ती लय होत नाही. हा, जेवढी अनुकूल आहे, जसे आमच्या दोन्ही वादक अतिशय उत्तम आहे, गायक आहे, जेवढी अनुकूल आहे तेवढी वाढवावी लागते. पण त्याच्यापेक्षा जर अधिक वाढली गेली तर तो गोडवा येत नाही, त्याच्यापेक्षा कमी राहिली तो गोडवा येत नाही. आणि म्हणून लय कळणं, ताल कळणं, कोणता ताल, सम कळणं, काल कळणं. जुनं वारकरी भजन हे साधं भजन जरी असलं तरी त्याच्यात हे सगळं शास्त्र आहे आणि पूर्ण जपलेलं आहे. एकही वारकरी चाल तुम्हाला लय ताल समकालाच्या बाजूला नाही, रागदारीच्या बाजूला नाही. सरळ सोपं गणित आहे, परंतु ते बिनचूक आहे. हे वारकरी भजनाचं आणि भाव आहे. त्याच्यामुळे साधं भजन म्हणजे शास्त्राला सोडून असा त्याचा अर्थ घेऊ नये. साधं भजन हे शास्त्राधारितच आहे. मग ते पूज्य गुरुनाम गुरु वैकुंठवासी बंकटस्वामी महाराजांनी लावलेल्या काकड्याच्या चाली असतील, किंवा वास्कर महाराजांकडून, कराडकर फडाकडून, आजरेकर फडाकडून, येडशीकरांकडून आलेल्या महाराष्ट्रभर विखुरलेल्या सगळ्या जुन्या चाली, देहूकर फड असेल, अनेक फड, जुने फडकरी मंडळी, ह्या चाली महाराष्ट्रभर विखुरल्या गेल्या. पण त्यात समकाल. आमचा एक मित्र होता लहानपणी, त्याला मृदंग शिकायची फार हौस होती. आम्ही थोडंफार भजन म्हणायचो, वाजवायचो. तो म्हणायचा, मला गड्या निदान नाही कीर्तन तर हरिपाठ तरी वाजवता आला पाहिजे. पण त्याची गंमत काय व्हायची, हरिपाठ वाजवायला गेला का त्याचा दागिना तर कधी समेवर पडला नाही. नवनाथ महाराज धरताना आडवाच पडायचा. आता ते काय होतंय की स्वभावच जर तसे असतील तर ते आडवं होणारच ना, आणि म्हणून ते आडवं व्हायचं.
दागिना समयावर यायचा नाही. तुम्हाला खरं सांगू का, वाजवणारा आणि गाणारा दोन्हींची परीक्षा वारकऱ्यांच्या रामकृष्ण हरी भजनातच होते. वारकऱ्यांचं जे रामकृष्ण हरी भजन आहे आपलं, कृष्णा महाराज, हे इतकं महत्वाचं आणि इतकं सुंदर त्याची रचना आहे की ती मोठ्या ख्याल गाणाऱ्याला सुद्धा रामकृष्ण हरी भजन लवकर उलगडत नाही. बाकी काय काय बोलू याच्यापेक्षा. विठाला विठा, काय सुंदर रचना आहे त्याची. आणि तो जो मध्यंतरानंतर पुन्हा तिथे गती वाढवून पुन्हा एकदा अर्ध्यावर त्याला आणलं जातं, फार सुंदर आहे ते. पण ते समजणं ते, आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना आमच्या रामकृष्णारी वाजवता आली त्या दिवशी आम्ही म्हणतो की आता हा वादनायोग्य झाला, असं ठरलं जातं. ज्याला विणा घेऊन रामकृष्णारी म्हणता आली आणि ज्या विद्यार्थ्याला मृदंग घेऊन ती वाजवता आली त्या दिवशी त्याचा प्रवेश या भजनात झाला. विठाला विठाला, म्हणून समकाल कळणं आणि लयताल कळणं हे काय भजनाचं, संगीत क्षेत्राचं हे वर्म आहे. बाकीच्या गोष्टी किती कळल्या पण ते जर नाही कळलं. मी बरीच माणसं अशी पाहिली की जे संगीताविषयी जाणकारी खूप आहे पण सादरीकरण करता येत नाही, कारण ते अंग त्यांच्याकडे नाही. आणि अशाही गोष्टी आहे. तेव्हा वर्म, भक्तीचं वर्म काय आहे? भक्तीचं वर्म आहे भाव. भावे विण भक्ती, भक्ती विणा भावे विणा भक्ती, भक्ती विणा भक्ती विणा भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलो नये. आपले आदरणीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये एक कर्तबगार, हुशार, आदर्श आमदार म्हणून ज्यांची कारकीर्द कायमच राहणार आहे असे नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना मी धन्यवाद देतो. आपण वेळेमध्ये अतिशय कार्यक्रमाच्या परिपूर्णतेकडे जाऊ. 10:10 सुरुवात झाली. पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचे आणि मान्यवरांना सुद्धा 2 शब्द, काही महत्त्वाचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम. आणि हा सगळा कार्यक्रम आपल्याला वेळेमध्ये आटोपायचा आहे. कीर्तन आटोपल्यानंतर सुद्धा माझी आपल्याला सगळ्या आमच्या वडीलधाऱ्यांना, तरुण मंडळींना, पदाधिकाऱ्यांना, माता भगिनींना, भजनी मंडळींना सगळ्यांना विनंती राहील की 1 मिनिट आपण सगळ्यांनी द्यायचेत आणि आपल्या आदरणीय मान्यवरांची सुद्धा 2 शब्दाची श्रद्धांजली आपल्याला या कार्यक्रमामध्ये घ्यायची. त्यांचेही 2 शब्द आपल्याला श्रवण करायचे. विठाला 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 विठाला. भक्तीचे ते वर्म जयाची. कोणतं वर्म आहे? आपण हरिपाठातलं प्रमाण दिलं, भावे विण भक्ती. भक्तीमध्ये सगळं बाह्य रंग आपलं बरोबर आहे पण भाव नसेल तर मला सांगा. आपण भजन करतो पण भजनामध्ये आपल्याला ताल चांगला आहे, सूर चांगला आहे, भजनासाठी स्पीकर चांगला आहे, भजनासाठी जागा चांगली, भजन झाल्यावर भोजन सुद्धा चांगलं आहे. फक्त काय नाही तर भजन करताना भाव नाही. मला सांगा ते भजन झालं का? स्पीकर चांगला होता, सगळं माझ्यासारखे म्हणणारे म्हणतच होते, ऐकणारे ऐकत होते, बिचारा जो ज्यांनी भजन ठेवलंय त्यांनी भोजनही चांगलं दिलंय. असं म्हणतात जुनी माणसं विनोदानं म्हणायची, फोडणीचा वास आल्यावर जोरजोरानं भजन सुरू व्हायचं म्हणे. आणखी त्यावेळेला आमटी असायची. हा झाला विनोद. पण याच्यात जर भाव नसेल तर भजन ते ओंगळवाने नरका जाणे हे ना. आता भाव म्हणजे काय आहे? उदाहरणार्थ आम्ही माऊलींचं वर्णन करताना, आळंदीचं वर्णन करताना अभंग म्हणतो. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे. मला वाटतं त्यावेळेला गाणारा, श्रवण करणारा, तिथे असणारा प्रत्येक जण आपल्या अंतःकरणानं आळंदीत जाऊन आला पाहिजे आणि समाधीचं दर्शन घेऊन आला पाहिजे. त्याला म्हणावं भावपूर्वक केलेलं, अतिशय प्रेम त्यामध्ये असावं.
माऊलींविषयीची श्रद्धा निर्माण व्हावी. ती आळंदी, ती इंद्रायणी, ते माऊलीचं मंदिर आणि ती दिव्य समाधी आपल्याला दिसू लागावी अभंग म्हणताना. असा थोडासा काही आपला भाव तयार झाला तर म्हणायचं भावपूर्वक भजन अवधानानं. म्हणून माऊली म्हणाले, तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका. प्रतिज्ञापूर्वक सांगतो माऊली म्हणाले, अगदी उघडपणानं सांगतो. आपण अशा पद्धतीनं अवधान देऊन श्रवण कराल आणि भक्ती कराल, मग ती कोणती भजनाची असो श्रवणाची असो, निश्चित आपल्याला त्या साधनेचं फळ म्हणजे सुख ते मिळालं. मग सर्व सुखाशी पात्र होईल, तुम्ही त्या सुखाला पात्र व्हाल. पण तोपर्यंत आपल्याला, मी कीर्तन करतो पण त्या कीर्तनामध्ये माझाही भाव स्थिर नाही आहे, तर मला तोपर्यंत पाकिट मिळेल पण सुख मिळत नाही आहे ना. ही वास्तविकता आहे. भजन करतोय पण माझा भाव तिथे नाही. म्हणून आम्ही अभंग म्हणू लागलो, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. पांडुरंगाचं वर्णन सुरू झालं, पण त्यावेळेला आम्ही अंतःकरणानं पांडुरंगाच्या जवळ गेलो पाहिजे. नाही तर एक जण रोज हरिपाठ म्हणायचा आंघोळ झाल्यावर, पण त्याचं चित्त चहा ठेवला का नाही, चहा आणला का नाही याच्याकडे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्या नामामध्ये, त्या भजनामध्ये, त्या भक्तीमध्ये जर चित्त नसेल तर कथे माझी नाही चित्त, काय मांडियले प्रेत. तुकोबाराय फार कठीण कठीण बोलले काही ठिकाणी. चित्तच नाही म्हणाले त्या पोथीमध्ये, त्या कथेमध्ये, त्या वाचनामध्ये, त्या ध्यानामध्ये. ध्यान सुद्धा त्यावेळेला उत्तम लागतं ज्यावेळेला आपण चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करतो. वाचन सुद्धा त्यावेळी उत्तम होतं आणि वाचलेलं त्याचं आकलनही होतं. ते स्मरण शक्तीत जातं ज्यावेळेला ते एकरूप होऊन आपण वाचतो. आणि ते जर करता आलं तर मला असं वाटतं कोणती साधना तेने सर्व सुखासी पात्र होईजे. ती सुखापर्यंत आम्हाला घेऊन गेल्याशिवाय. म्हणून भजन भक्ती सुद्धा, भक्तीचे ते वर्म, हे भक्तीचं. आणखी सांगायचं झालं तर मी पूज्य वैकुंठवासी गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते यांच्या मुखातून आपल्या ज्ञानेश्वर मंदिरात एका अभंगाचं चिंतन ऐकलं होतं. श्रावणाचा सप्ताह, खूप पाऊस पडत होता. बाबा पावसातच आले होते आणि त्यांचं कीर्तन झालं. उशीर झालेला होता, धो पाऊस होता, पण त्यांनी अभंग घेतला आल्यावर. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, जेथे पाहे तेथे देखीचे. या गोष्टीला 25 वर्ष झालेली. आणि मग त्यांचं कीर्तन सुरू असताना त्यांनी सांगितलं की अरे बाबा, भक्ती ही नुसती बहिरंगानं नको, अंतरंगानं व्हावी. आणि भक्तीचा अंतरंग सांगताना त्यांनी एक मोठं सुंदर प्रमाण दिलं, ते माझ्या आजही ध्यानात आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहो नये वास अनिकाची. भक्तीमध्ये निष्ठा असावी, हे त्याचं अंतरंग, हे त्याचं वर्म आहे. निष्ठा नसेल तर ती भक्ती नाही. आपल्याकडे जुनी कीर्तनकार मंडळी विनोद करायची. ते म्हणायचे, जगाकडे कधी कधी निष्ठा कमी, निष्ठा निष्ठी असते. निष्ठा, आम्ही जी सेवा करतोय एकरूप होऊन ती सेवा करणं, निष्ठावंत भाव. नंतर सांगितला निर्धार असावा, जे ठरवलंय, जी सेवा पत्करली, पंढरीचा वार करी वारी चुकवणे दी हरी. भजनाचा नियम आहे, टिकला पाहिजे. वाचनाचा नियम आहे, टिकला पाहिजे. अन्नदानाचा नियम आहे, टिकला पाहिजे. आई वडिलांच्या सेवेचा नियम आहे, गावातल्या देवळात देवाच्या दर्शनाचा.
आणि इथे बसलेले बहुसंख्य आदरणीय मंडळी, स्त्री पुरुष, या नियमाधारित आपण भक्ती करीतच आहात. मला वाटतं हे वर्म आहे त्याचं, निर्धार, हे वर्म चुकवू नये. पुढे सांगितलं निष्काम, निश्चळ, विठ्ठली विश्वास आणि पाहो नये वास. निष्कामता असावी, निश्चलता असावी, विश्वास असावा आणि पाहो नये वास, अनिकाची अनन्यता असावी. तुझे दास्य करू अनिका मागो खावया, धिग झाले जिने माझे याला म्हणावं अनन्यता. आणि असं हे भक्तीचं वर्म मला वाटतं बहुसंख्य आपल्या शेतकरी कुटुंबांनी, गावखेड्यातल्या 18 पगड जातीतल्या लोकांनी ते जपलेलं आहे. म्हणून महाराष्ट्र हा अनेक स्थित्यंतरातून गेलाय. तो स्पृश्य अस्पृश्यतेच्या काळातून गेला, तो मंदिरं तोडणं, पाडणं, उद्ध्वस्त करणं, धर्मांतर करणं या काळातून गेला. एक काळ असा होता ज्ञानोबारायांच्या काळात, स्पृश्य अस्पृश्यता ही टोकाची होती. हा उच्च, तो लहान, हा मोठा खूप निर्माण केलेलं होतं. नंतरचा काळ ज्ञानोबारायांनंतर, ज्ञानोबाराय म्हणतात तेथ यदुवंश विलासू, जो सकळ कळा निवासू, न्यायाते पोषी क्षितिशू श्रीरामचंद्रू. कोणत्या काळात ज्ञानेश्वरी लिहिली? ज्या वेळेला देवगिरीवर रामदेवराय यादव राज्य करत होते आणि ज्ञानोबाराय लिहितात न्यायानं करत होते. पण पुढे अन्यायाचं राज्य आलं. खिलजी, जलालुद्दीन खिलजी याने स्वारी केली आणि महाराष्ट्र पराभूत झाला. देवगिरीचा पाडाव झाला. रामदेवराय यादवाची, शंकरदेवराय यादवांची हत्या झाली. इतिहास वाचला की आपल्या लक्षात येईल. आणि तिथपासून जवळजवळ 350-400 वर्ष आणि पुढे इंग्रजांचे 200 वर्ष अशी खूप वाईट गेली. मधला काळ छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा जो एक सुवर्णकाळ दाखवला, त्यामुळे काही गोष्टी टिकल्या, जिवंत राहिल्या. महाराष्ट्रात स्थित्यंतर अनेक झाली. स्पृश्य अस्पृश्यतेची, कर्मकांडी लोकांनी केलेली स्थित्यंतर असतील किंवा जिहादी मनोवृत्तीच्या लोकांनी मंदिरं पाडून धर्मांतर करण्याचे केलेले प्रयत्न असतील. इंग्रजांच्या काळात सेवेची प्रलोभनं दाखवून पुन्हा एकदा लोकांना, गरिबांना धर्म बदलवायला लावणं असेल आणि आजच्या काळामध्ये जातीयवादाचं विष पेरणं असेल, असा महाराष्ट्र वेगवेगळ्या टप्प्यातून जातोय. तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास करायचा, मी वारकरी, मला एवढं जमत नाही, पण तुम्ही अधिक अभ्यास करू शकाल. पण या महाराष्ट्र तरीही समाज व्यवस्था टिकून आहे, कुटुंब व्यवस्था टिकून आहे, सर्व जाती धर्मातला एकोपा टिकून आहे. याचं कारण काय माहिती आहे? याचं कारण फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय आणि संतांचे विचार. नाही तर महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला असता मायबाप हो. आणि तुम्हाला माहिती आहे बलवानावरच हमले होतात. म्हणून महाराष्ट्रावर जेवढं लक्ष अनेकांचं राहिलं, अनेक राजे महाराजे आणि धर्मप्रचारक, धर्म बदलवायला लावणारे, तेवढं भारतातल्या अन्य राज्यावर नाही. पण एवढ्यातूनही महाराष्ट्र आजही उभा आहे आणि तो येणाऱ्या काळात उभा राहील. आम्हाला खात्री आहे वारकऱ्यांना. कोणाला काही वाटत असेल पण महाराष्ट्रात जातीयवाद टिकणार नाही, महाराष्ट्रात धर्मभेद टिकणार नाही, महाराष्ट्रात एकोपात शेवटपर्यंत टिकेल. त्याचं कारण गावागावात ज्ञानेश्वरीचं पारायण आहे आणि संतांच्या अभंगांचं भजन चालू आहे. कसं काय महाराष्ट्र बाजूला? म्हणून या गोष्टी होत राहतील. मला वाटतं प्रत्येक जातीच्या माणसांनी आपल्या हक्कासाठी भांडणं चुकीचं नाही आहे, परंतु त्याच्यासाठी आपापसात मतभेद करून घेणं हे चुकीचं आहे. विठाला 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 कुंडली कवरदा हरी मायबाप हो. माझ्यासारखे छोटे मोठे वारकरी आम्ही गेले 2-2.5 वर्ष सातत्यानं जिथे संधी मिळेल, ज्या व्यासपीठावर रोज आम्ही जाऊ, ज्या भागात जाऊ, सातत्याने या एकोप्याचा विचार मांडतोय. याच्या मागे काही स्वार्थ नाहीये. याच्या मागे फक्त माऊलींचा विचार टिकावा, तुकोबारायांचा. कारण जसं म्हाताऱ्या आईबापांनी एखादं घर उभं केलेलं असतं आणि ते ढासळू नये म्हणून त्यांचे प्रयत्न आहे. मला वाटतं कीर्तनाचं व्यासपीठ, आम्ही माणसं लहान असलो तरी व्यासपीठ फार मोठं आहे आणि या व्यासपीठानं तरी भेदभाव करू नये. या व्यासपीठावर उभं राहिलेल्या लोकांनी तरी जातीयवाद करू नये. घरातल्या आईबापांची जी भूमिका आहे तीच आजच्या कीर्तनकाराची भूमिका असावी. घरातले आईबाप जसे सर्व भावंडांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात,
आपण ग्रंथ संत अभंग नीटपणे वाचले तर आपल्याला हेच शिकवलंय आणि आपल्याला त्याच वाटेनं जावं लागेल की हा समाज, मी सुरुवातीला म्हणालो, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. महाराजांनी मगाशी प्रमाण दिलं, न पाहे याती कुळाचा विचार. हे सगळे विचार आपल्याला काय सुचवतायत? विठाला विठाला कुंडली कवरदा हरी भगवान. आणि म्हणून भक्तीचं अंतरंग काय आहे? तर निष्ठा आहे, निर्धार आहे, विश्वास आहे, अनन्यत्व आहे. आणि हे एकदा हाती आलं, आपल्यासारख्या बहुसंख्य कुटुंबांनी ही भक्ती जपलेली आहे. आणि मग काय होतं? तिथे हळूहळू शांती येऊ लागते. म्हणून घरामध्ये शांती बाह्य उपचाराने येत नाही, ते आंतरिक बदलानं येते. आम्ही काहीतरी इकडं बांधलं म्हणून घरात सुख आणि शांती येईल. मी सुरुवातीला आमदार साहेब बोलून गेलो की घरामध्ये तोडग्यांनी फार काही उपाय होत नाही. घरात विचार आणि वारकरी संप्रदाय हा माणसाचे स्वभाव, विचार, संस्कार भक्कम झाले पाहिजे, योग्य राहिले पाहिजे, चुकीचे असतील ते बदलले पाहिजे, चांगले असतील ते स्थिर टिकले पाहिजे, यावर विश्वास ठेवून वारकरी संप्रदाय काम करतो. या दिशेनं वारकरी संप्रदाय, खरा वारकरी विचाराचा माणूस काम करतो. आणि म्हणून तया घरी शांती क्षमा. तुकाराम महाराजांना असं म्हणता आलं असतं ना, दारात आमक काही बांधा, तया घरी शांती क्षमा दया. घराच्या भोवती आमक शिंपडा, तया घरी शांती क्षमा दया. आणि मग मला अमुक इतकी दक्षिणा द्या, तया घरी शांती क्षमा दया. विठाला विठाला. का आमचे मायबाप तुकाराम महाराज असं म्हणाले नाही? त्यांना समाज अंधश्रद्धेत न्यायचा नव्हता. त्यांना समाज विचारप्रवण, भक्तिप्रवण आणि एक सुसंस्कृत योग्य समाज निर्माण करण्यासाठी महात्मे धडपडले. चुकीच्या गोष्टींना थारा दिला नाही. आणि आजही आमचा गावागावातला, प्रत्येक भागातला खरा वारकरी या दिशेनं चालतोय. तुमच्यासारखे आदर्श कुटुंब त्या दिशेनं चालतायत, याचा आनंद आहे आमचा. आज ज्या ताईंचं आपण पुण्यस्मरण करतोय, आमच्या आदरणीय तात्या सावळे हरी पाटील पवार आणि आदरणीय ताई इंदुमती ताई, यांनी वारकरी संप्रदायाचा परमार्थ केला, निष्ठेचा परमार्थ केला. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांनी कर्म आणि धर्म दोघांची सांगड घातली. आणि वारकरी संतांना सुद्धा पंचोपचार पूजा, षोडशोपचार पूजा यापेक्षा मानसोपचार पूजा महत्वाची वाटते. ऐका बरं, मी शास्त्रीय बोलतोय, अशास्त्रीय बोलत नाही. पूजेचे प्रकार आहे. 16 साहित्य घेऊन, 16 प्रकारचं पूजेचं साहित्य घेऊन केलेली पूजा, त्याला म्हणतात षोडशोपचार. 5 प्रकारचं पूजेचं साहित्य घेऊन केलेली पूजा, त्याला म्हणतात पंचोपचार. मनानं एकरूप होऊन केलेली पूजा, त्याला म्हणतात मानसोपचार. आणि त्याच्या पुढे मला सांगायचंय की कर्मातूनच केलेली पूजा, त्याला म्हणतात कर्मोपचार पूजा. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली हो या पारा तोषा लागे. तुकोबाराय म्हणतात, आपल्या वाट्याला आलेली कामं प्रामाणिकपणे करणं ही भगवंताची पूजा नाही, महापूजा आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. हेची विष्णूची महापूजा, अनुभवनाहि तुझा, अनुभवनाहि तुझा, अनुभवनाहि तुझा. हेची विष्णूची महापूजा, अनुभवनाहि तुझा, अनुभवनाहि तुझा, काही ठिकाणी हिंदी भाषेमध्ये एक छान वाक्य लिहिलेलं असतं, कर्म ही पूजा है. मराठीमध्ये
कर्म हीच पूजा आहे आणि हे आम्हाला शिकवलं. म्हणून आज आपल्या वाट्याला आलेलं जे जे काम ज्यावेळेला उत्तम रीतीने आपण करतो ती भगवंताची महापूजा ठरते. भगवंताचे आशीर्वाद मिळतात. गोरगरिबांसाठी काम करणं, शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करणं, कष्टकरी शेतकरी वर्गासाठी काम करणं, आरोग्य क्षेत्रामध्ये जो कोणी आजारी वर्ग आहे त्याला आरोग्य देणं, मला वाटतं अशी असंख्य कामं आहे, हजारो हजारो कामं आहे. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धीम लभते नरः. आपण विचार आध्यात्मिक ठेवावे ना आपलं काम परोपकाराच्या वृत्तीनं करावं, याच्यापेक्षा मोठी तपश्चर्या नाही. नलगती सायास जावे वना. संत किती स्पष्ट सांगतात प्रत्येक टप्प्यावर. वनात तुम्हाला जाण्याची गरज नाही, एका पायावर उभं राहून तप करण्याची गरज नाही. फक्त घरातल्या आईवडिलांची पूजा करा, गोठ्यात बांधलेल्या गायी जनावरांना वेळेवर चारा पाणी करा, घरी येणारा गोर गरीब अतिथी पाहुणा रावळा त्याला उपवासी जाऊ देऊ नका. बस इतकं सोपा परमार्थ आपल्याला संत महात्म्यांनी सांगितलं. सानंदम सदनम सुताश सुधिया कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सुहृदम स्वयोषिती रतिशाज्ञा परा सेवका आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम ग्रहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमा. हा गृहस्थाश्रम आहे आणि हे त्याला सांगितलेलं गृहस्थाश्रमाचं कर्म आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये शांती, क्षमा, दया हे सद्गुण येतील या मार्गाने जर आम्ही गेलो. इतकंच नाही, आध्यात्मिक आणि लौकिक भव्यता सुद्धा जीवनात येईल. अभंगाचं दुसरं चरण. अष्टमहासिद्धे ओळखती द्वारी, अष्टमहासिद्धे ओळखती द्वारी, अष्टमहासिद्धे ओळखती अष्टमहासिद्धे ओळखती द्वारी, अष्टमहासिद्धे ओळखती द्वारी, ओळखती द्वारे ओळखती नवदतातुरी तबडिता, नवदतातुरी तबडिता, अष्टमहासिद्धि ओळखती द्वारे, अष्टमहासिद्धि ओळखती द्वारे, नवदतातुरी नवदती दुरे अष्टमहासिद्धि ओळखती द्वारे, अष्टमहासिद्धि ओळखती द्वारे नवजती दुरी दबडिता. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भक्तीचं वर्म अंतरंग निष्ठेची आणि एकरूपतेची भक्ती जर आपण करू लागलो, निश्चयाची भक्ती करू लागलो तर अष्टमहासिद्धी ओळखती. संतांच्या चरित्रातल्या अनेक कथा आहे. कधी कधी भौतिक दृष्टीनं त्यांचे प्रपंच थोडेसे अडचणीतले होते, पण जेव्हा जी गरज आहे परमेश्वरानं त्याची परिपूर्ती केली. चोखोबा महाराज वारकरी संप्रदायातल्या परंपरेतले थोर आणि गोड संत होऊन गेले, ज्यांचं मूळ गाव तसं बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतं. परंतु कामाधामाच्या शोधात आणि पांडुरंगाविषयीच्या विशेष श्रद्धेनं मजुरीलाच जायचंय, मग इकडं तिकडं जायचं तर पंढरपुरातच जाऊया, आणि म्हणून हे कुटुंब बुलढाण्यातून पंढरीला गेला. आणि त्या काळचे हे सगळे नियम, ऊच नीच, चोखोबांना दारातूनच पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागायचं. नामदेवरायाच्या कीर्तनातून ते पांडुरंगाचं वर्णन ऐकायचंय. असं वाटायचं की नामदेवराय ज्या पांडुरंगाचं वर्णन करतायत, ज्या पंढरीचं वर्णन करतायत, त्या पंढरीत तर आपण आलोय, पण पांडुरंग विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो
असं नामदेवराय अनेक अभंगांमधून म्हणायचे. आणि ते चोखोबा महाराज मग मंगळवेढ्याला मजुरीच्या कामासाठी त्यांना नंतर जावं लागलं. वारीला जेव्हा निघायचंय, पत्नी गरोदर होती आणि पत्नीनं सोयराबाईनं सांगितलं, महाराज वारीचा नियम आपल्या घरातला आहे, जाता आता तुमच्या बहिणीला पाठवून द्या, त्या माझ्याजवळ थांबतील, पण तुम्ही वारी करा. मला वाटतं घरामध्ये पती पत्नी यांचा विचार हा असाच असला पाहिजे. घरातल्या सेवा कार्यात, सत्कार्यात, कुटुंबातल्या जबाबदारीच्या कार्यात एकमेकाला अडथळा आणण्यापेक्षा अनुकूल राहिलं पाहिजे. जे करायचंय तुम्ही करताय त्याला माझी साथ आहे, योग्य गोष्टीला साथ दिली पाहिजे. पत्नी असो, पती असो, भाऊ असो, घरातल्या कुटुंबातले सदस्य असो, एकमेकांना चांगल्या कामात साथ, परमार्थाच्या कामात तर दिलीच पाहिजे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, घरामध्ये कुणी उत्तम शिकलं आपण त्याचा गौरव करतो की आमच्या घरातला हा सर्वात जास्त शिकलाय. घरामध्ये कुणी उच्च पदावर गेलं, ही मुलगी आमच्या घरातली उच्च पदावर. घरामध्ये कुणी आदर्श शेती केली आपण त्याचा गौरव करतो, कुणी चांगला व्यापार केला त्याचा गौरव करतो. पण माझी हात जोडून विनंती आहे, घरामध्ये जे रोज ज्ञानेश्वरी गाथा वाचतात त्यांचा सुद्धा तितकाच सन्मान आपल्याला करायचा. घरातली एखादी आजी व्रत उपवास करते तिचा सन्मान, घरातले आजोबा भजन पूजन करतात त्यांचा. कारण बाकीची माणसं घरासाठी पैसे कमावतात, प्रसिद्धी कमावतात, आणि ही माणसं जे पोथी पुराण वाचणारे, भजन पूजन करणारे, ते घरासाठी, आपल्यासाठी एकट्यासाठी नाही. शब्द ध्यानात ठेवा माझे, ते घरासाठी पुण्य कमावतात आणि त्या पुण्यावर पिढ्यानपिढ्या ती घरं चालतात. कधी कधी मला वाईट वाटतं की घरामध्ये भजन पूजन करणाऱ्या माणसाची हिडीस पिडीस करतात लोक. ते म्हणतात कारण लोकांना ताजं पाहिजे ना. पैसे आणणारा माणूस गोड वाटतो, पुण्य दिसत नाही ना. पण पुण्य कामं येतं. ध्यानात ठेवा, मी समाजात फिरतो मायबाप हो, अनेक कुटुंब आदर्श तुमच्यासारखी रोज पाहतो. तीच कुटुंब योग्य उभे आहे ज्या घरातल्या वाडवडिलांनी त्यांच्यासाठी पुण्य कमवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून तुमच्यासारखी मुलं आहेत की ज्यांना आपल्या वाडवडिलांचा अभिमान वाटतो आणि तो वाटायला पाहिजे. विठाला विठाला. तुकाराम महाराजांचे वाडवडील शूर होते, वीर होते, श्रीमंत होते, व्यापारी होते, जमीनदार होते. महाराजांनी त्याविषयी काहीच लिहिलं नाही गाथे, पण ते म्हणाले माझे वाडवडील वारकरी होते. माझ्या वडिलांची निराशी गा देवा, तुझी माझ्या वडिलांची निराशी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. आणि म्हणून ज्या घरामध्ये हा परमार्थ होतो तिथे सिद्धी मिळते. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. मायबाप हो, मोठं उदाहरण आहे आपल्या जिल्ह्यातलं. अत्यंत निष्काम आणि निष्ठेची भक्ती करणारे एक, जसे आपले कृष्णदेव महाराज काळे होऊन गेले, तसे कर्मयोगी संत होऊन गेले बाळकृष्ण महाराज भोंदे. मोठं नाव आहे आपल्या भागातलं. उदाहरणं काय नेहमी पुराणातलीच दिली पाहिजे असं नाही, वर्तमानातली सुद्धा उदाहरणं फार मोठी आहे. आणि तुम्ही आम्ही पाहिलेली ही मोठी माणसं आहे. कृष्णदेव महाराजांना आपण पाहिलं, बन्सी बाबांना पाहिलं, नारायणगिरी बाबांना पाहिलं, आपण घुले बाबांना पाहिलं, आपण आजही कुरेकर बाबांना पाहतोय, आपण भास्करगिरी बाबांना पाहतोय. मोठी माणसं आहे. तसं बाळकृष्ण महाराज भोंदे अत्यंत निष्काम निष्ठेची निर्मळ सेवा वारकरी संप्रदायाची केली. पांडुरंग कोणाचं उधार ठेवत नाही. सतत शेतात उभे राहायचे भोंदे बाबा. तारीख घ्यायला कोणी गेलं ना ते कुठंतरी बारं देत असायचे, कुठंतरी गवत उपटीत असायचे, कुठंतरी सोंगणी करत असायचे. आणि कधी कधी नौखे कोणी वारकरी आमचे गेले, बाळकृष्ण महाराज इथंच राहतात का? ते म्हणायचे हा इथंच राहतात, 5 मिनिटात येतील, तुम्ही घरी बसा.
आणि मग तेच हातपाय धुवून त्यांच्या पुढे येऊन बसायचे, ते धोतर, ती बंडी, अंगरख. आणि आपली पिंपळगाव माळवी, तालुका नगर, बाळकृष्ण महाराज मध्ये. मी का सांगतो, पांडुरंग कोणाचं उदार ठेवीत नाही. इथे बसलेल्या माझ्या अनेक बंधू भगिनी मायबापांचाही हा अनुभव आहे. बाळकृष्ण महाराजांचा मुलगा आज अमेरिकेत आहे आणि नुसता नोकरदार नाही, आता उद्योगपती तिथे होतोय. फक्त 2 एकराची 4 एकराची शेती होती त्यांची आणि 2 खोल्याची संपत्ती होती. कीर्तनाला सुद्धा कोणीतरी कोणाच्या तरी गाडीवर त्यांना घेऊन जायचं. आज त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे. म्हणून अष्टमहासिद्धी, आमच्या संतांच्या अभंगाला खोटं समजू नका. इथे बसलेल्या माझ्या मायबाप बंधू भगिनींना हा अनुभव आहे. तुमच्या सर्वांचा सुद्धा हाच अनुभव आहे की घरातल्या वाडवडिलाच्या पुण्याईनं तुमची सुद्धा मुलं लेकरं आज चांगलं काम करतायत. शेतीत असेल, व्यापारात असेल, नोकरीत असेल, पण ती पुण्याई कामं येते. आणि म्हणून हेच तुकोबारायांना सांगायचंय की भक्तीचे तेवर मजयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता. तिथे दुष्ट गुण पाहायला मिळत नाही. अभंगाचा तेथे दुष्ट गुण त्यांचा देव सर्व भार, देव सर्व भार, देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. माईक वर नवदत्ता तुरी दवडिता नवदत्ता तू दवडिता दवडिता
नवदता दुरित बने नवदता दुरे दब देता नवदता दो नवदता दुरे तवरेता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अभंगातली सार गोष्ट हीच आहे की तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात आणि घरामध्ये भक्ती ही भावपूर्वक केली जावी, श्रद्धापूर्वक केली जावी. मग तिथे आपोआप सर्व काही वैभव उभं राहतं. दुष्ट गुण हळूहळू निघून जातात. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी आणि चित्त संतुष्ट होऊ लागतं. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार. भावपूर्वक भक्ती केली. मला वाटतं अत्यंत निस्वार्थ निर्लोभ असे संबंध टिकवले तर अशी माणसं सुद्धा आपल्याला अडीअडचणीला उपयोगाला येतात. चांगले संबंध जर जपले, ते नातेसंबंध, मित्रत्वाचे संबंध, गावकीचे संबंध, भावकीचे संबंध, शेजारपाजारचे संबंध. मग आता माणसं जर माणसाला सद्गुणाने उपयोगाला येतात तर परमात्मा उपेक्षा कशी करील.
म्हणून तुका म्हणे देव त्यांचा सर्व भार चालवी कामार होऊन हा भाव तुकोबाराय व्यक्त करतात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. आपल्या दहिगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगरमधील पवार पाटील परिवार आणि या परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती इंदुमतीताई सावळेहरी पवार, अतिशय गोड निर्मळ असा त्यांचा स्वभाव, जुन्या काळचं 7वीचं शिक्षण, नेवाशातल्या त्या काळचा राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रात पुढाकार असलेला परिवार कडू पाटील परिवार, इथल्या त्या कन्या होत्या कडू पाटलांच्या आणि आपल्या पवार घराण्यामध्ये त्या दहिगावला आल्या. तात्यांना त्यांनी शेतीवाडी सर्व कामामध्ये संसार प्रपंचाच्या सेवेत उत्तम साथ दिली. घरात येणारे पाहुणे रावळे सर्वांची उत्तम सेवा केली. पुण्य परमार्थ केला. कृष्णदेवजी महाराज काळे यांचं शिष्यत्व पत्करून आध्यात्मिकही सेवा त्यांनी केली. अन्नदानादी सेवा पार पाडल्या आणि म्हणून निश्चितपणे परमेश्वराच्या चरणी त्यांना स्थान प्राप्त झालेलं आहे. आदरणीय तात्यांनी आणि तदनंतर आपले स्नेही डॉक्टर पवारसाहेब अरुणरावजी पवारसाहेब यांनी सुद्धा समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या माणसांचे संबंध जपले आणि त्याचा परिणाम म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येनं सर्व क्षेत्रातून आपण उपस्थित आहात. आपल्या या गावाला मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेबांसारखं ऋषितुल्य व्यक्तिमत्व मिळालं, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, 18 पगड जातीतल्या सर्वसामान्य माणसासाठी आपलं जीवन व्यतीत केलं आणि आपल्या या भागाचा उत्कर्ष साधण्यासाठी त्यांनी उत्तम प्रकारे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून काम केलं. आज तेच कार्य आदरणीय आपले सर्वांचे नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुढे जात आहे. तेव्हा मी त्यांनाही धन्यवाद देतो, आपणा सर्व मान्यवरांना देतो, माता भगिनींना, आणि विशेष करून अत्यंत गोड साथ संगत ज्यांची मला मिळाली ते माझे सर्व गुरुबंधू महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, आमचे आदरणीय टाळकरी वारकरी मंडळी यांनाही धन्यवाद देऊन या ठिकाणी माझी श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. विठ्ठल जय जय.